Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from business. This is example number 7 on this particular topic. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम बिझनेस या टॉपिकचं 7वं एक्झाम्पल पाहणार आहोत. In the earlier lectures, we have seen 6 examples on the computation of income from business. यापूर्वी आपण इन्कम फ्रॉम बिझनेसचे एकूण 6 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. In these 6 examples, we have seen that each and every business it is started for earning maximum profit. We know that there are different types of businesses like sole proprietor business, like partnership business, like company, and all these businesses are started with an objective of earning maximum profit. And to know the amount of profit earned, every businessman prepares a profit and loss account. आपल्याला माहिती आहे की कोणताही बिझनेस असेल, तो सोल प्रोप्रायटरी बिझनेस असेल, पार्टनरशिप बिझनेस असेल किंवा कंपनी असेल, प्रत्येक बिझनेस हा फायदा मिळवण्यासाठी सुरू केलेला असतो, चालवलेला असतो आणि वर्षभर बिझनेस करून किती फायदा झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. Each and every businessman prepares a profit and loss account at the end of the year, that is on 31st of March, to know the amount of net profit earned during a particular financial year. वर्षभर बिझनेस केल्यानंतर वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट हा 31 मार्चला होत असतो. त्यामुळे वर्षभर बिझनेस केल्यानंतर वर्षाच्या शेवटी एकूण नेट प्रॉफिट किती झालेला आहे हे शोधण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करत असतो. ओके, वी नो द फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. In this particular topic, we are concerned with the computation of income from business with the help of profit and loss account and certain adjustments. आपल्याला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम बिझनेस याच्यामध्ये एखाद्या बिझनेसचं एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं, त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट दिल्या जातात आणि त्याच्या साह्याने आपल्याला त्या बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं असतं. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 7. ओके, वी विल रीड द एक्झाम्पल. फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ मिसेस शीतल. Okay, this is the first sentence of this example, and in this sentence we are given a profit and loss account of Mrs. शीतल. आपल्याला मिसेस शीतल ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दिलेलं आहे. ओके, अँड दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2021. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे ते 31 मार्च 2021चं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की on the debit side of profit and loss account, different expenses and losses are recorded, and on the credit side of profit and loss account, different incomes and gains are recorded. जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च असतात आणि लॉसेस असतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला सर्व इन्कम्स आणि गेन्स हे रेकॉर्ड केले जातात. ओके, फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द डेबिट साईड. जी डेबिट साईड आहे, लेफ्ट हँड साईड आहे, आपण पहिल्यांदा तिथून सुरुवात करणार आहोत. द फर्स्ट पॉईंट इज टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट इज 15,000. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक किती रुपये आहे, तर स्टॉक आहे 15,000 रुपये. आफ्टर दॅट द सेकंड पॉईंट इज टू परचेसेस ₹40,000. वर्षभरामध्ये या बिझनेसमनने हा जो काही बिझनेस आहे त्यांनी किती रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या, तर 40,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. दिस इज अमाऊंट ऑफ परचेसेस. देन नेक्स्ट पॉईंट इज टू वेजेस. अमाऊंट ऑफ वेजेस इज ₹20,000. वेजेस मीन्स रेम्युनरेशन पेड टू वर्कर्स. जे काम करणारे कामगार आहेत त्या कामगारांना दिलेला पगार त्याला वेजेस असं म्हटलं जातं. किती वेजेस पेड केले, तर 20,000 रुपये वेजेस हे पेड केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज टू रेंट. अमाऊंट ऑफ रेंट पेड इज ₹46,000. रेंट पेड केले. आता ते रेंट बिझनेसचं आहे का ते घराचं रेंट आहे ते पुढे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असणार आहे. रेंट किती पेड केले, 46,000 रुपये. आफ्टर दॅट द नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू रिपेअर्स ऑफ मोटार कार. वी नो दॅट मोटार कार इज अवर ॲसेट
आणि त्या असेटचं आपण रिपेअरिंग केलं, दुरुस्ती केली, दुरुस्तीचा खर्च किती केलेला आहे तर 3,000 रुपये हा रिपेअरिंगचा खर्च आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट ऑन डेबिट साईड इज टू वेल्थ टॅक्स. अमाऊंट ऑफ वेल्थ टॅक्स इज ₹2,000. वेल्थ टॅक्स म्हणजे काय तर वेल्थ म्हणजे संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे जी त्याची खाजगी संपत्ती आहे, पर्सनल संपत्ती आहे, त्या संपत्तीवरचा जो टॅक्स असतो त्याला वेल्थ टॅक्स असं म्हटलं जातं. वेल्थ टॅक्स इज अ टॅक्स ऑन द पर्सनल वेल्थ ऑफ एनी पर्सन and this tax is paid to government on the personal wealth of person. त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीची जी स्वतःची वैयक्तिक संपत्ती आहे त्या संपत्तीवरचा हा टॅक्स असतो. त्यामुळे हा पर्सनल संपत्तीवरचा टॅक्स आहे, खाजगी संपत्तीचा टॅक्स आहे. त्यामुळे जो टॅक्स पेड केलेला असतो तो नेहमी पर्सनल खर्च असतो, कारण की हा पर्सनल संपत्तीवरचा कर आहे. Okay, so it is a personal expenses. Then next expenses is medical expenses ₹3,000. मेडिकल ट्रीटमेंटसाठी 3,000 रुपये खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर आहे टू इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट 10,000. एक कर्ज आहे, त्या कर्जावरचे व्याजाची रक्कम किती आहे तर 10,000 ही कर्जाच्या व्याजाची रक्कम आहे. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट ऑन द डेबिट साईड इज टू मोटार कार परचेस्ड ₹30,000. या बिझनेसमन जो कोण आहे मिसेस शीतल इज अ बिझनेसमन. शी हॅज परचेस्ड अ मोटार कार वर्थ ₹30,000. ॲसेट खरेदी केली. मोटार कार ही आपली ॲसेट आहे आणि ती ॲसेट खरेदी केल्यानंतर ती ॲक्च्युली बॅलन्स शीटला दाखवली पाहिजे, बट त्यांनी ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲसेट किती रुपयाला दाखवले तर 30,000ला. देन नेक्स्ट पॉईंट ऑन द डेबिट साईड इज टू डेप्रिसिएशन ऑन कार ₹4,000. कारचं डेप्रिसिएशन बिझनेसमन जो आहे मिसेस शीतल जी आहे तिच्याकडे कार आहे, त्या कारचं डेप्रिसिएशन एकूण किती आहे तर 4,000. आता नॉर्मली आपण पाहिले पाठीमागच्या 6 एक्झाम्पलमध्ये की इन्कम फ्रॉम बिझनेस या टॉपिकमध्ये ज्या ॲडजस्टमेंट्स असतात त्यापैकी एक ॲडजस्टमेंट ही नेहमी कार एक्सपेन्सेसवरती असते, कारण कारचा वापर बिझनेससाठी केला जातो, त्याचप्रमाणे पर्सनल यूजसाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे बिझनेससाठी जेवढा वापर केलेला आहे तेवढाच बिझनेसचा खर्च, ॲसेटचा मोटार कारचा आपण जेवढा पर्सनल कामासाठी वापर केलेला आहे तो पर्सनल खर्च हा मानला जातो. ओके, ते आपण पुढे ॲडजस्टमेंटमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट ऑन द डेबिट साईड इज टू ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ॲडव्हान्समध्ये पेड केला 1,000 रुपये. अँड लास्ट पॉईंट ऑन द डेबिट साईड इज टू नेट प्रॉफिट ₹86,000. हे जे काय P&L अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे नेट प्रॉफिट किती आहे तर 86,000 रुपये आपल्याला दिलेला आहे. ओके, दिस इज द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी विल रीड द क्रेडिट साईड. द फर्स्ट पॉईंट ऑन द क्रेडिट साईड इज बाय सेल्स ₹2,10,000. बिझनेसनं चालू वर्षी वस्तू विकल्या, किती रुपयाला विकल्या तर 2,10,000ला. दिस इज द अमाऊंट ऑफ सेल्स. वस्तू विकल्या हे बिझनेसचं इन्कम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज क्लोजिंग स्टॉक ₹20,000. क्लोजिंग स्टॉक मीन्स स्टॉक ॲट द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. आवर फिनान्शियल इयर एंड्स ऑन 31 मार्च आणि 31 मार्चला हा क्लोजिंग स्टॉक किती आहे 20,000चा. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचाच असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट फ्रॉम फादर ₹27,000. ही जी कोण ओनर आहे मिसेस शीतल, शी हॅज रिसिव्ड अ गिफ्ट ऑफ ₹27,000 फ्रॉम हर फादर. तिला तिच्या वडिलांकडून 27,000चं गिफ्ट मिळालेलं आहे. आता वडिलांकडून गिफ्ट मिळालं हे काय बिझनेसशी रिलेटेड नाही आहे. वडिलांकडून, घरच्यांकडून, फ्रेंड्सकडून, रिलेटिव्सकडून जे गिफ्ट मिळतं ते आपलं पर्सनल इन्कम आपण मानतो. ओके, कारण पेरेंट्स किंवा फ्रेंड्स, रिलेटिव्स हे आपले पर्सनल आहेत, त्यांचा आणि आपल्या बिझनेसचा संबंध नाही. त्यामुळे फॅमिली मेंबर्सकडून गिफ्ट मिळालं तर ते आपलं पर्सनल गिफ्ट आहे, ते पर्सनल इन्कम आपण मानतो. अँड लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज इन्कम टॅक्स रिफंड ₹3,000. इन्कम टॅक्सचे जे आपण गव्हर्नमेंटला पैसे पेड केलेले आहेत त्यापैकी 3,000 रुपये रिफंड आले, रिटर्न आले. ओके, दीज आर द 4 इन्कम्स ऑन द क्रेडिट साईड. जे काय आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला एवढे 4 इन्कम्स हे आपल्याला दिलेले आहेत. ओके, अँड द टोटल ऑफ बोथ द साइड्स इज ₹2,60,000, ₹2,60,000. जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले त्याच्या दोन्ही बाजूची बेरीज आहे 2,60,000, 2,60,000. ओके, दिस इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी आर गिवन सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट्स.
आपण आता एक एक ॲडजस्टमेंट वाचणार आहोत आणि ती ॲडजस्टमेंट ज्या एक्सपेन्सेस किंवा इन्कमवरती त्याला पहिल्यांदा आपण टिक मार्क करूया. बघा पहिली ॲडजस्टमेंट काय, द फर्स्ट ॲडजस्टमेंट इज हाफ ऑफ द रेंट इज रिलेटेड टू रेसिडेन्शियल हाऊस. ते सांगतात की रेंटपैकी हाफ रक्कम 50% अमाऊंट ही घराचं रेंट आहे, रेसिडेन्शियल हाऊसचं रेंट पेड केलेलं आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट रेंटवरती आहे. मग बघा रेंट कुठे आहे, तर P&Lच्या डेबिटलाच रेंट आहे बघा. ओके, रेंटला टिकमार्क केली, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ज्यावरती ॲडजस्टमेंट आहे आपण त्याला टिकमार्क केली. दिस इज फर्स्ट ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट आहे 1/4 ऑफ यूज ऑफ कार इज फॉर पर्सनल पर्पज. कारचा जो वापर केलेला आहे त्यापैकी 1/4 वापर हा पर्सनल कामासाठी केलेला आहे. मग आता कार बघा कुठे कुठे आली आहे, 2 ठिकाणी कार आहे. एक म्हणजे रिपेअर्स ऑफ मोटार कार, कारशी रिलेटेड आहे म्हणून त्याला टिक मार्क केली. आणि त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑन कार, कारचं डेप्रिसिएशन. ओके, कार इज यूज्ड फॉर बिझनेस पर्पज ॲज वेल ॲज फॉर द पर्सनल पर्पज. In this particular adjustment, it is mentioned that 1/4 of the use of car is for personal purpose, and therefore out of total expenses, out of total depreciation of car, we should transfer 1/4 amount for personal purpose. जो काय एकूण कारचा रिपेअरिंगचा खर्च असेल, जो काही एकूण कारचा डेप्रिसिएशनचा खर्च असेल, त्यापैकी 1/4 रक्कम ही पर्सनल आहे अशी दाखवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला सांगितले की 1/4 वापर हा पर्सनल यूजसाठी केलेला आहे, त्यामुळे आपण त्याला टिकमार्क केली. दिस इज सेकंड ॲडजस्टमेंट. देन थर्ड ॲडजस्टमेंट इज मेडिकल एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड फॉर मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हर मदर. मेडिकल ट्रीटमेंटचा जो खर्च झालेला आहे तो कोणासाठी केला आहे, तर मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हर मदर. बिझनेसचे जी ओनर आहे मिसेस शीतल, तिच्या आईच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी तो खर्च केलेला आहे. मग आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या ट्रीटमेंटसाठी खर्च केला, मेडिकल ट्रीटमेंटसाठी, म्हणजे तो आपला पर्सनल खर्च आहे, तो काय आपल्या बिझनेसचा खर्च नाही. ही ॲडजस्टमेंट मेडिकल ट्रीटमेंटचे, त्यामुळे मेडिकल एक्सपेन्सेसला टिकमार्क केली. दिस इज थर्ड ॲडजस्टमेंट. Now the fourth and last adjustment. Fourth adjustment is wages include ₹2,000 paid to household servant. 2,000 रुपये कुणाला पेड केलेत, हाऊसहोल्ड सर्वंट म्हणजे घरामध्ये काम करणाऱ्या नोकराला 2,000 रुपये पेड केले. आणि ती रक्कम कशामध्ये इन्क्लूड आहे, वेजेसमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट वेजेसवरती आहे म्हणून वेजेसला सुद्धा केलं टिकमार्क. ओके, दीज आर द 4 ॲडजस्टमेंट्स. ज्या काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, आपण त्या 4 ॲडजस्टमेंट पहिल्यांदा वाचल्या आणि ते ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती आहे त्याला आपण टिकमार्कही केलेली आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 21-22. जे काय आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे, ज्या काही 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो नाव वी विल स्टार्ट विथ द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम. पहिल्यांदा जो कोण बिझनेस आहे, बिझनेसचं ओनर कोण आहे, मिसेस शीतल. सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम वी शुड मेन्शन द नेम ऑफ द ओनर. Who is owner? Mrs. Sheetal. So on the first line at the center we should mention the name of owner, that is Mrs. Sheetal. Then on the second line we should mention that we are calculating the income from business. आपण बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायला आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस, we should write computation of income from business, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the income. आपण असेसमेंट इयर 21-22चे इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे तिसऱ्या लाईनला मेन्शन करावं लागतं. ओके, सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम any business we have to mention these 3 points. First we should mention the name of the owner. On the second line we should mention that we are calculating income from business, and on the third line we should mention for assessment year 21-22. आपल्याला 21-22चं इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचं आहे, ते आपण इथं हे मेन्शन केलेलं आहे. Okay, now after mentioning these 3 points we have to prepare a format for calculating the income from business. बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करावा लागतो. फॉर धिस पर्पज वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स, then second column is titled as amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. And we have to prepare these 3 columns for full 1 page of the notebook.
आपल्याला नोटबुकच्या पूर्ण एक पेज हे 3 कॉलम ड्रॉ करावे लागतात. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम आहे अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा कॉलम पण आहे तो म्हणजे अमाऊंट इन रुपीज. ओके, हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण आपल्याला जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण त्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करताना आपल्याला एकूण 3 स्टेप्स फॉलो करावे लागतात. Okay, for calculating the business income we have to follow 3 steps. Out of that, the first step is to start with the net profit as per profit and loss account. आपण बिझनेसचे इन्कम जे कॅल्क्युलेट करणार आहोत त्यासाठी पहिली जी स्टेप असते ती असते नेट प्रॉफिट पासून सुरुवात करणे. बघा, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणे जे P&L अकाउंट दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे नेट प्रॉफिट किती आपला, तर तो आहे 86,000 रुपये. इट शुड बी मेन्शन इन द आउटर कॉलम. जो नेट प्रॉफिटची रक्कम असेल ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नेट प्रॉफिटची रक्कम घ्यायची आणि ती आउटर कॉलमला मेन्शन केली जाते. दिस इज द फर्स्ट स्टेप टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ बिझनेस. बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना ही पहिली स्टेप आहे, ती म्हणजे नेट प्रॉफिट घ्यायचा आणि ती अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची. दिस इज फर्स्ट स्टेप. आफ्टर दॅट द सेकंड स्टेप इज टू ॲड द एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात. आता प्रश्न येतो की कोणते खर्च अलाउड होतात आणि कोणते खर्च डिसअलाउड होतात. आपल्याला इथं फक्त जे डिसअलाउड करायचे आहेत, रद्द करायचे आहेत, तेवढेच फक्त खर्च इथं मेन्शन करावे लागतात. मग आता बघा केअरफुली, जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे आपण त्यापैकी एक एक खर्च वाचायचा. जर तो खर्च बिझनेसशी रिलेटेड असेल तर तो अलाउड असतो आणि जर तो पर्सनल खर्च असेल, बिझनेसचा नसेल, तर तो डिसअलाउड करायचा. दिस इज द बेसिक अँड सिम्पल रूल. इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू बिझनेस देन इट इज टोटली अलाउड, बट इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू पर्सनल ऑर पर्सनल थिंग देन इट इज डिसअलाउड. बिझनेससाठीचा खर्च असेल, बिझनेससाठी केलेला खर्च असेल तर तो अलाउड असतो. मात्र एखादा खर्च पर्सनल असेल, घरगुती असेल तर तो डिसअलाउड करायचा. आणि आपल्याला फॉर्मॅटप्रमाणे इथं फक्त जे डिसअलाउड करायचे आहेत, रद्द करायचे आहेत, असे फक्तच खर्च इथं एकाखाली एक मेन्शन करायचे असतात. मग आता बघा, पहिल्यापासून एक एक खर्च आपण वाचूया. पहिला खर्च आहे ओपनिंग स्टॉक, रक्कम आहे 15,000. मग सांगा, आपल्याला फक्त एवढंच पाहायचं की ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक हा बिझनेसचा असतो का हा पर्सनल आहे. आपण 11वीपासून शिकलोय ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हे बिझनेसचेच असतात. आणि मगाशी नियम सांगितला, बिझनेसचे खर्च काय करायचे, अलाउड का डिसअलाउड, तर ते अलाउड केले जातात. तो बिझनेसचा आहे त्यामुळे तो खर्च बरोबर आहे, त्यामुळे तो अलाउड आहे, हा खर्च बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे परचेसेस ₹40,000. ओके, आपण 11वीपासून शिकलोय की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस असं मेन्शन केलं जातं. आणि परचेसेस म्हणजे बिझनेसच्या वस्तू खरेदी केल्या, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च असतो, बरोबर. आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळे तो पूर्णपणे अलाउड आहे. आपल्याला जे आपण आन्सर फाइंड आउट करतोय त्यासाठी फक्त जे खर्च डिसअलाउड करायचे आहेत, रद्द करायचे आहेत, ओके, जे खर्च फक्त रद्द करायचे आहेत तेवढेच खर्च फक्त आपल्याला इथं मेन्शन करावे लागतात, डिसअलाउड करायचे तेवढेच. बघा, मग पुढचा खर्च, हे पहिले दोन्ही खर्च अलाउड झाले. तिसरा खर्च आहे वेजेस, रक्कम आहे 20,000. वेजेस म्हणजे वर्कर्सला, कामगारांना मजुरी पेड केली 20,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 20,000पैकी. ॲडजस्टमेंट वाचा, ॲडजस्टमेंट नंबर 4. वेजेस इन्क्लूड ₹2,000 पेड टू हाऊसहोल्ड सर्वंट. म्हणजे एकूण जे काही वेजेस 20,000 पेड केलेले आहेत, वेजेस हा बिझनेसचाच खर्च असतो. बिझनेसमध्ये जे कामगार काम करतात त्यांना वेजेस पेड केले जातात, त्यामुळे तो बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च आपण अलाउड करतो. एकूण खर्च आहे 20,000 आणि त्यापैकी ₹2,000 हे घरातल्या नोकराला पेड केलेले आहेत. मग आता तुम्ही सांगा, घरामध्ये काम करणारा नोकर असेल तर त्याचा पगार हा घरगुती खर्च आहे आणि हा घरगुती खर्च वेजेसमध्ये दाखवलेला आहे. मग हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे? ऑब्वियसली वेजेस आर पेड टू डोमेस्टिक सर्वंट, सो इट इज अ फॅमिली एक्सपेन्सेस, इट इज अ पर्सनल एक्सपेन्सेस, इट इज अ हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस.
हा आपला वैयक्तिक खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. हा 2,000 रुपये बिझनेसचा खर्च नाही, पर्सनल खर्च आहे आणि पर्सनल खर्च करायचे असतात डिसअलाउड. त्यामुळे बघा डिसअलाउडमध्ये पहिलाच वेजेस ऑफ हाऊसहोल्ड सर्वंट अमाऊंट किती तर 2,000 रुपये. एकूण वेजेस 20,000 रुपये पेड केलेत. वेजेस हा बिझनेसचाच खर्च असतो, परंतु 20,000पैकी हे 2,000 रुपये हे घरातल्या नोकराला दिलेले आहेत आणि घरातल्या नोकराचा पगार हा घरगुती खर्च आहे आणि घरगुती खर्च आपण करतो डिसअलाउड, म्हणून हा खर्च झाला डिसअलाउड. जेवढा घरगुती खर्च आहे 2,000 तेवढाच फक्त केला डिसअलाउड. ओके, पुढे बघा. पुढचा खर्च आहे रेंट. रेंट पेड केले किती रुपये? 46,000 रुपये. आता बिझनेस म्हटलं की बिझनेससाठी जागा लागते, बिझनेससाठी बिल्डिंग लागते. स्वतःची बिल्डिंग नसेल तर ते रेंटवर घ्यावी लागते. त्यामुळे रेंट पेड हा बिझनेसचाच खर्च असतो. रेंट पेड इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. पण त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट वाचा काय? ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट नंबर 1, हाफ ऑफ द रेंट. एकूण रेंटपैकी हाफ म्हणजे निम्म जे रेंट आहे इट इज रिलेटेड टू रेसिडेन्शियल हाऊस. एकूण रेंट किती पेड केलं आहे? 46,000 एकूण रेंट पेड केले. 46,000च्या हाफ म्हणजे निम्म, निम्म म्हणजे 23,000 हे घराचं रेंट आहे. घराचं रेंट म्हणजे घरगुती खर्च. मगाशी सांगितला की बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड होतो आणि घरगुती खर्च काय करायचा? डिसअलाउड. त्यामुळे एकूण रेंटपैकी जी निम्मी रक्कम आहे घरगुती रेंट ते डिसअलाउड होईल. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये रेंट ऑफ रेसिडेन्शियल हाऊस किती? 23,000 रुपये. एकूण रेंट होतं 46,000. 46,000च्या हाफ निम्म म्हणजे 23 ते घरगुती रेंट सांगितले आणि घरगुती खर्च असल्यामुळे तो केला डिसअलाउड. त्यामुळे हा सुद्धा खर्च झाला डिसअलाउड. सगळा खर्च डिसअलाउड केलेला नाही, तर एकूण खर्चापैकी जेवढा पर्सनल खर्च आहे, घरगुती खर्च आहे, तेवढाच फक्त केला डिसअलाउड. ओके, त्यामुळे तो डिसअलाउड झाला. पुढे सांगितलं आहे बघा. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स ऑफ मोटार कार ₹3,000. या बिझनेसमनकडे मोटार कार आहे आणि त्या कारचं डेप्रिसिएशन किती आहे तर 3,000 रुपये. सॉरी, त्या कारचं रिपेअरिंगचं खर्च 3,000 रुपये आहे. आता आपल्याला माहिती आहे की मोटार कार इज जनरली यूज्ड फॉर बिझनेस पर्पज ॲज वेल ॲज फॉर द पर्सनल पर्पज अँड ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स if any asset is used for both the purposes, for both business and personal purposes, then we have to classify the expenses of car into two categories, that is business and personal. इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे जर एखाद्या असेट जसं की मोटार कार, जर अशा मोटार कारचा वापर बिझनेस आणि पर्सनल दोन्ही कारणासाठी केला जात असेल तर जो काही कारचा खर्च आहे, मग ते कारचं रिपेअरिंग असेल, कार एक्सपेन्सेस असतील, कारचं डेप्रिसिएशन असेल, तर तो त्या प्रोपोर्शनेटली डिस्ट्रीब्यूट केला जातो बिझनेसमध्ये आणि पर्सनलमध्ये. बिझनेससाठी गाडी वापरली तर तो बिझनेसचा खर्च आहे आणि पर्सनल कामासाठी गाडी वापरली तर तो पर्सनल खर्च आहे आणि आपण पर्सनल खर्च जेवढा असतो तो डिसअलाउड करतो. पर्सनल खर्च फक्त करायचे डिसअलाउड. आपल्याला फॉर्मॅटप्रमाणे जे जे डिसअलाउड करायचे तेवढे इथे मेन्शन करायचे आहेत. मग बघा, कारचा एकूण रिपेअरिंगचा खर्च आहे 3,000 आणि ॲडजस्टमेंट काय सांगते? ॲडजस्टमेंट नंबर 2, 1/4 ऑफ द यूज ऑफ कार इज फॉर पर्सनल पर्पज. कारचा जो काय वापर आहे त्यापैकी 1/4 म्हणजे 25% हा पर्सनल वापर आहे. मग एकूण वापरापैकी 25%, 1/4 म्हणजे 25% पर्सनल आहे. त्यामुळे हा जो काय कारचा रिपेअरिंगचा खर्च आहे 3,000, त्याच्यापैकी सुद्धा 1/4, मग 3,000च्या 1/4 म्हणजे किती तर 750 रुपये तो पर्सनल खर्च झाला. एकूण कारपैकी 1/4 खर्च हा पर्सनल, 3,000 खर्च आहे, त्याच्या 1/4 म्हणजे 750 हा पर्सनल खर्च आणि पर्सनल खर्च आपण करतो डिसअलाउड. बघा मग डिसअलाउडमध्ये रिपेअर्स ऑफ कार कंसामध्ये लिहिले 3,000च्या 1/4 अमाऊंट किती 750 रुपये. एकूण मोटार कारचा रिपेअरिंगचा खर्च 3,000 आहे आणि त्यापैकी 1/4 हा पर्सनल आहे असं सांगितले. त्यामुळे आणि पर्सनल खर्च आपण डिसअलाउड करतो म्हणून तेवढा केला डिसअलाउड. त्यामुळे 750 रुपये झाले डिसअलाउड. ओके, हा झाला मोटार कार. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे तो आहे वेल्थ टॅक्स. अमाऊंट ऑफ वेल्थ टॅक्स पेड इज ₹2,000. मगाशी सांगितल्याप्रमाणे वेल्थ टॅक्स म्हणजे काय तर वेल्थ टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल वेल्थ ऑफ एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीकडे त्याची जी खाजगी वैयक्तिक संपत्ती आहे त्याच्यावरचा हा टॅक्स असतो. त्यामुळे वेल्थ टॅक्स असेल
किंवा इन्कम टॅक्स असेल, हे वैयक्तिक इन्कम, वैयक्तिक संपत्ती व्यक्तीची जी असते त्याच्यावरचे हे टॅक्स असतात. त्यामुळे हे दोन्हीसुद्धा वेल्थ टॅक्स आणि इन्कम टॅक्स हे दोन्हीही पर्सनल खर्च असतात. कारण की ते टॅक्स हे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नावरचा टॅक्स असतो, वैयक्तिक संपत्तीवरचा हा टॅक्स असतो. आणि त्यामुळे वैयक्तिक संपत्ती म्हणजे पर्सनल संपत्ती आहे, त्यामुळे तो पर्सनल खर्च असतो. आणि आपण पर्सनल खर्च अलाउड करतो का डिसअलाउड, तर तो डिसअलाउड होतो. त्यामुळे वेल्थ टॅक्स जो 2000 पेड केला आहे तो डिसअलाउड होईल. बघा वेल्थ टॅक्स अमाऊंट किती, 2000 रुपये. हा पूर्णपणे पर्सनल खर्च असतो, त्यामुळे तो केला डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे मेडिकल एक्सपेन्सेस ₹3000. मेडिकल एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंटसाठी 3000 खर्च केला आहे आणि त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट वाचा 3 नंबर. मेडिकल एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड फॉर द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हर मदर. मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च कोणासाठी केलेला आहे, तर जी कोण ओनर आहे मिसेस शीतल, तिच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी हा खर्च केला आहे. आईची ट्रीटमेंट म्हणजे घरामधल्या कोणताही व्यक्ती असो, ते पेरेंट्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च केला. मग हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे, तर ऑब्वियसली हा पर्सनल खर्च आहे. आणि आपण पर्सनल खर्च अलाउड करतो का डिसअलाउड, तर ते डिसअलाउड करतो. त्यामुळे हा डिसअलाउड होईल. बघा मेडिकल एक्सपेन्सेस किती रुपये, 3000 रुपये. हा खर्च घरच्यांच्या ट्रीटमेंटसाठी केलेला आहे, म्हणजे हा घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च. हा बिझनेसचा खर्च नाही, बिझनेसचा नाही, त्यामुळे तो करायचा रद्द, तो करा डिसअलाउड, म्हणून तो केला डिसअलाउड. त्याच्यानंतर बघा पुढचा आहे इंटरेस्ट ऑन लोन ₹10,000. या बिझनेस कोण जी ओनर आहे मिसेस शीतल, तिनं एक कर्ज काढलं आहे, त्या कर्जावरचं व्याज किती आहे, 10,000. आता एक्झाम्पलमध्ये कुठेही हे कर्ज कशासाठी काढलेलं आहे असं कुठेही सांगितलेलं नाही. इट इज नॉट मेन्शन इन द एक्झाम्पल दॅट फॉर विच पर्पज द लोन इज टेकन. लोन कशासाठी काढले हे सांगितलं नाही, त्यामुळे आपण ॲझ्युम करायचं आहे की लोन बिझनेससाठी काढला असेल का पर्सनलसाठी काढला असेल. काही सांगितलं नाही, त्यामुळे हे लोन बिझनेससाठीच काढलेलं असणार. बिझनेससाठी कर्ज काढले, त्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज असेल तो बिझनेसचाच खर्च. आणि आपण बिझनेसचे खर्च काय करतो, अलाउड करतो. त्यामुळे हा खर्च बरोबर आहे. ओके, कारण ते बिझनेससाठी कर्ज काढलेलं असणार. ओके, म्हणून ते झालं अलाउड. पुढचा खर्च आहे मोटार कार परचेस्ड ₹30,000. आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतोय आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सर्व खर्च येतात, पण यांनी मोटार कार खरेदी केली 30,000ची, हे तिथे मेन्शन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मोटार कार ही ॲसेट आहे. आपण जेव्हा ॲसेट खरेदी करतो त्यावेळेला ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड केली पाहिजे. ओके, द ॲसेट परचेस्ड शुड बी रेकॉर्डेड ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट, बट हिअर इट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दिस इज कम्प्लिटली रॉंग. हे जे काय असेट रेकॉर्ड केलेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ही चुकीची रेकॉर्ड केलेली आहे, त्यामुळे ती रद्द केली जाईल, डिसअलाउड केली जाईल. कारण तो काय खर्च नाही आहे, म्हणून ते डिसअलाउड केले. बघा मोटार कार परचेस्ड रुपीज किती, 30,000 रुपये. 30,000ची असेट खरेदी केली, ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणं चुकीचं आहे, म्हणून ती केली रद्द केली, डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा आहे पॉईंट डेप्रिसिएशन ऑन कार ₹4,000. कारचं डेप्रिसिएशन 4,000. आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट काय, तर पुन्हा तीच ॲडजस्टमेंट बघा. कारच्या वापरापैकी 1/4 वापर हा पर्सनल आहे, 1/4 यूज हा पर्सनल आहे. मग त्यामुळे डेप्रिसिएशन जे 4,000 आहे त्याच्या 1/4 हे पर्सनल दाखवायचं. आणि आपण पर्सनल जेवढं खर्च असतो तो डिसअलाउड करतो. जेवढा बिझनेसचा आहे तेवढाच अलाउड. पर्सनल जो खर्च असेल, पर्सनल कामासाठी आपण असेट वापरले, कार वापरले, त्यामुळे डेप्रिसिएशन जे आहे कारचं डेप्रिसिएशन त्यापैकी 1/4 हे डिसअलाउड करायचं. मग 4,000च्या 1/4 म्हणजे 1,000. बघा डेप्रिसिएशन ऑन कार कंसामध्ये म्हटलं आहे 4,000च्या 1/4 म्हणजे किती, 1,000 डेप्रिसिएशन हे डिसअलाउड झालं, कारण ते पर्सनल पर्पजसाठी आहे. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा, तो आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स ₹1,000. मागाशीच आपण वेल्थ टॅक्स वेळेला मी सांगितलं की जसं वेल्थ टॅक्स हा पर्सनल संपत्तीवरचा टॅक्स आहे, तसंच इन्कम टॅक्स हा व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम असतं, खाजगी उत्पन्न असतं, त्याच्यावरचा हा टॅक्स आहे. पर्सनल इन्कमचा हा टॅक्स आहे, त्यामुळे हा पर्सनल खर्च असतो.
आणि आपण सर्व पर्सनल खर्च, बिझनेसचा खर्च असेल तर तो बरोबर आहे, तो अलाउड आहे, आणि पर्सनल खर्च आपण करतो डिसअलाउड, त्यामुळे हा खर्च होणार आहे डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये ॲडव्हान्स इन्कम टॅक्स अमाऊंट किती, 1,000 रुपये. ओके, सर्व खर्च झालेले आहेत. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटचे सर्व खर्च झाले. नेट प्रॉफिट आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. जे काही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला वेगवेगळे खर्च होते त्यापैकी जे जे डिसअलाउड करायचे होते ते पहिल्यांदा लिहिले, त्याची अमाऊंट लिहिली इनर कॉलमला, पहिल्या कॉलमला, आणि त्या खर्चाच्या खाली रेष ओढायची आणि ह्या सर्वांची बेरीज बाहेर आली 62,750. आता हे काय करायचे, आपला नेट प्रॉफिट आहे 86,000, त्यामध्ये हे 62,750 जे आहेत ते काय करायचे, ॲड करायचे, बरोबर. मग 86,000त 62,750 ॲड झाले, बेरीज किती आली, 1,48,750. आपली बेरीज आली 1,48,750. ही झाली सेकंड स्टेप. ओके, पहिल्या स्टेप होती नेट प्रॉफिटने सुरुवात करायची, ती केली. सेकंड स्टेपमध्ये एक्सपेन्सेस ॲड केले, आपण एक्सपेन्सेस ॲड करतोय. त्याच्या विरुद्ध आता तिसरी स्टेप इन्कम करायचे लेस, म्हणून तिसरे हेडिंग द्यायचं एकूण जागा सोडून लेस इन्कम्स डिसअलाउड. आता कोणते इन्कम डिसअलाउड करायचे, एखादं इन्कम बिझनेसचं असेल तर ते अलाउड आहे, बरोबर आहे, आणि जर एखादं इन्कम बिझनेसचं नसेल, पर्सनल असेल तर ते डिसअलाउड करायचं. बिझनेसचं इन्कम अलाउड आणि पर्सनल इन्कम डिसअलाउड. बघा मग आता एक एक इन्कम आपण वाचूया. 4च इन्कम आपल्याला दिले. पहिले इन्कम आहे सेल्स 2,10,000. एवढंच बघायचं की सेल्स हे इन्कम बिझनेसचं असतं का पर्सनल. आपण 11वीपासून शिकलो आहे की सेल्स हे बिझनेसचे असतात, त्यामुळे हे झालं बिझनेसचं इन्कम, आणि आपण बिझनेसचं इन्कम काय करतो, अलाउड करतो, ते बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे क्लोजिंग स्टॉक ₹20,000. क्लोजिंग स्टॉक पण आपल्याला माहिती आहे, क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचाच असतो आणि बिझनेसचा असतो, त्यामुळे तो पूर्णपणे अलाउड आहे. बिझनेसचे इन्कम, बिझनेसचे हे पूर्णपणे अलाउड आहे, हे दोन्हीसुद्धा अलाउड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट फ्रॉम फादर ₹27,000. ही जी कोण ओनर आहे मिसेस शीतल, तिला तिच्या वडिलांकडून 27,000 रुपयाचं गिफ्ट मिळालं. ओके, वडिलांकडून, फॅमिली मेंबर्सकडून, फ्रेंड्सकडून गिफ्ट मिळालं, आपले रिलेटिव्ज आहेत, आपले पेरेंट्स आहेत, त्यांच्याकडून गिफ्ट मिळालं, तर हे बिझनेसचं इन्कम नाही. हे काही बिझनेस करून गिफ्ट मिळालेलं नाही, तिच्या वडिलांनी गिफ्ट दिले, वडिलांनी गिफ्ट दिलं, आईनं गिफ्ट दिलं, म्हणजे हे झालं पर्सनल इन्कम. आणि पर्सनल इन्कम आपण अलाउड करतो का डिसअलाउड, तर ते करतो डिसअलाउड. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये पहिलंच गिफ्ट फ्रॉम फादर, अमाऊंट किती, 27,000 रुपये. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड्सकडून, रिलेटिव्सकडून, फॅमिली मेंबर्सकडून, पेरेंट्सकडून जे गिफ्ट मिळतं ते त्या व्यक्तीचं पर्सनल इन्कम असतं, आणि पर्सनल इन्कम हे डिसअलाउड केले जातात. त्याच्यानंतर लास्ट इन्कम आहे इन्कम टॅक्स रिफंड ₹3,000. हा पॉईंट मगाशी पण आलेला आहे की इन्कम टॅक्स, आपण मगाशीसुद्धा पाहिलं की इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा टॅक्स असतो. त्यामुळे इन्कम टॅक्स पेड केला किंवा इन्कम टॅक्सचे पैसे रिटर्न आले तर ते पूर्णपणे पर्सनल आहे, कारण इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमवरचा टॅक्स आहे. त्यामुळे पर्सनल इन्कमवरचा टॅक्स असल्यामुळे टॅक्स पेड केला तर तो पर्सनल खर्च, आणि टॅक्सचे पैसे रिफंड आले, परत आले, तर ते पर्सनल इन्कम असतं. हे बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेसचं नाही, पर्सनल इन्कम आहे. पर्सनल इन्कम आपण करतो डिसअलाउड, म्हणून बघा डिसअलाउडमध्ये इन्कम टॅक्स रिफंड अमाऊंट किती, 3,000 रुपये. जे चारीचे चारी इन्कम होते त्यापैकी पहिले 2 बिझनेसचे होते ते अलाउड केले, आणि जे पर्सनल होते दोन्ही ते पूर्णपणे केले डिसअलाउड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. ज्या 4 ॲडजस्टमेंट होत्या त्या चारीला टिक मार्क, म्हणजे 4 ॲडजस्टमेंटचे इफेक्टसुद्धा झालेले आहेत. बघा आता 2 इन्कम डिसअलाउड झाले, त्याखाली रेष सोडून त्या दोन्हींची बेरीज बाहेर घेतली, बेरीज किती आली तर 30,000 रुपये. 27 आणि 3 बेरीज आली 30,000. आता हे 30,000 काय करायचे, जी आपली वरची बेरीज आहे त्यातून हे 30,000 काय करायचे बघा, इन्कम करायचे लेस. 1,48,000तून 30,000 वजा केले, वजाबाकी राहिली 1,18,750, आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, सो बाय दीज 3 स्टेप्स वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ अ बिझनेसमन ॲज पर द इन्कम टॅक्स रूल्स. ओके, आपल्याला या एक्झाम्पलमध्ये एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं होतं, त्याचबरोबर 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या, आणि त्याच्यावरून आपण हे बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे 3 स्टेपमध्ये. फर्स्ट स्टेप आहे टू स्टार्ट विथ द नेट प्रॉफिट, सेकंड स्टेपमध्ये ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, आणि थर्ड स्टेपमध्ये लेस इन्कम्स डिसअलाउड.
and by following these 3 steps we calculated the income from this business at rupees 1,18,750. याप्रमाणे या बिझनेसचं खरं इन्कम किती आहे तर 1,18,750 रुपये. म्हणजे या अमाऊंटवरती या बिझनेसनं गव्हर्नमेंटला टॅक्स हा द्यायचा असतो. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ अ बिझनेस. Okay, this is the 7th example on this particular topic. In the next lecture we will see one another example that will be the last example on this particular topic. Okay, so that's it with this particular lecture. You should write down this example and solution in your notebook. Okay, thank you very much.